एक महत्त्वाची घडामोड आहे. शेतकरी कर्जमाफी संदर्भातील अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आलाय. मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या समितीचा हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर झालाय. शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासंदर्भात उपाययोजनांचा या अहवालात समावेश आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या झटपट बातम्या. अल निनोचा फटका. यावर्षी राज्यात 43% पाऊस घटणार असून देशभरामध्ये सरासरीपेक्षा 10% कमी पाऊस. यंदा प्रशांत महासागरामध्ये अल निनोचा प्रभाव असल्यामुळे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये देशात सरासरी 90% पावसाची शक्यता व्यक्त होत आहे. 50, 100 आणि 500 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा येणार. कागदी नोटांच्या छपाईवर प्रचंड खर्च आणि नोटाही लवकरच खराब होतात. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने पॉलिमर म्हणजेच प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार आहे. कापूस आयातीवरील 11% शुल्क रद्द. ऑक्टोबर 2026 पर्यंत होणार शुल्कमुक्त कापूस आयात. केंद्र सरकारने कापूस आयातीवरील 11% शुल्क 31 ऑक्टोबर पर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे नवीन हंगाम सुरू होण्याआधी देशामध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस गाठी आयात होणार आहे. 30 जूनपूर्वी ई-केवायसी नसल्यास पीएम किसान योजनेचा हप्ता रोखणार. शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते यापुढे समोर चालू ठेवण्यासाठी सर्व लाभार्थ्यांना आपली वार्षिक ई-केवायसी करून घ्यावी. याविषयी शासनामार्फत प्रेस नोट जाहीर करण्यात आली आहे. खरीप हंगामामध्ये पेरणीपूर्वी सोयाबीन बियाण्यांची उगवण चाचणी ठरते फायदेशीर. ओल्या कपड्यामध्ये 100 सोयाबीनचे बियाणे टाकून त्याला 4 ते 5 दिवसानंतर 45 तरी सोयाबीन बियाणांचे रोपटे उगणे जरुरी. बैलविना गोटा झाला सुना सुना आणि ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळेना. खरीप पेरणीपूर्वी मशागतींची कामे खोळंबली. शेतीचा भार ज्यांच्या मानेवर होता त्या बैलजोडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांना आता अडचणीचा सामना करावा लागत आहे. यंदा शेतकऱ्यांचा किस्सा खतांच्या दरवाढीने कापला. पिकांना भाव मिळेना आणि वाढत्या महागाईने बळीराजा वैतागला. नवीन हंगामाला सुरुवात होणार आहे. मात्र यावर्षी रासायनिक खतांच्या प्रत्येक गोणीमागे 300 ते 500 रुपयांनी दरवाढ झाली आहे. मे आणि जून महिन्याचे धान्य एकाच वेळी मिळणार. राज्यातील राशन कार्ड धारक लाभार्थ्यांना मे आणि जून महिन्याचे राशन एकत्रित मिळणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांचा वेळ वाचणार. बेदाण्याच्या दरामध्ये 25 रुपयांची तेजी. जिल्ह्यातल्या उत्पादकांना सोनेरी दिवस. शेतकऱ्यांमध्ये आनंद. गुणवत्तेच्या बेदाण्याला सरासरी 280 ते 420 रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे. सध्या राज्यामध्ये आता 70% बागेतून बेदाणा निर्मिती झाली आहे. आजही पावसाचे संकेत शोधण्यासाठी शतकापासूनची परंपरा कायम. कावळ्यांची घरटी, मुंग्यांची हालचाल व निसर्गातील सूक्ष्म बदलाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. हवामान व पावसाचे संकेत शोधण्याची पारंपरिक पद्धत आजही ग्रामीण भागात लागू आहे. रासायनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्यापासून आरोग्याला धोका. नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन. आंब्यामध्ये कॅल्शियम कार्बनडाईज यासारख्या घातक रसायनांचा वापर होत असल्याने जपान देशाने भारतातील आंबा निर्यात थांबवली आहे. एवढी महागाई आता डाळही शिजणार नाही. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे वाहतूक खर्चामध्ये मोठी वाढ झाली आहे. परिणामी दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत देखील वाढ झाली आहे. एका महिन्यामध्ये वाढलेल्या तेलांची किमती तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मान्सूनला विलंब. आपत्कालीन कृती योजना तयार करावी. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे निर्देश. मान्सूनला होणारा विलंब आणि एल निनोवर आव्हानात्मक उपाययोजना करणे महत्त्वाचे. सरकी, ढेप, कडबा व पेंड दरामध्ये वाढ. दुग्ध व्यवसायाचे गणित बिघडले. शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये पडतोय भर. शेतीला जोडधंदा म्हणून ओळखला जाणारा दुग्ध व्यवसाय सध्या चारा टंचाईमुळे महागाई सापडला आहे. जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये टँकरची संख्या 200 वर. 194 टँकरद्वारे पाणीपुरवठा. अवकाळी पावसाने काही भागामध्ये हजेरी लावली असली तरी उन्हाची तीव्रता कायम असल्याने राज्यातील अनेक भागामध्ये पाण्याची तीव्रता जाणवत आहे. कांदा बियाणे तयार करून घेतले 4 लाखांचे उत्पादन. एका एकरमध्ये 2,50,000 रुपयांचा नफा. शेतामध्ये कांदा बियाणे तयार करून कांदा उत्पादन घेतल्यास चांगला नफा मिळतो.
खरीप हंगामाची चाऊल आणि बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली. दोनच बाजार समित्यामध्ये 13,650 क्विंटलची आवक. बहुतांशी बाजार समित्यामध्ये मिल क्वालिटी सोयाबीनला 7,000 रुपयापेक्षा अधिक दर मिळत आहे. DAP खताचा तुटवडा, यंदा पर्यायी खताकडे वळण्याची वेळ. कृषी विभागाचा सल्ला. SSP व TSP व संयुक्त खते वापरण्याचे शेतकऱ्यांना आवाहन. हंगाम सुरू होण्यापूर्वीच युरिया खत आणि DAP खताची टंचाई सुरू झाली आहे. KYC 30 जूनपूर्वी करा, अन्यथा लाभापासून राहावे लागणार वंचित. PM किसान सन्मान निधी योजनेची KYC करण्यासाठी लाभार्थ्यांना 30 जूनची मुदत देण्यात आली आहे. इंधन दरवाढी विरोधामध्ये काँग्रेसचे धरणे आंदोलन. कार्यकर्त्यांनी गळ्यामध्ये चॉकलेटच्या माळा घालून सरकारचा केला निषेध. वाढती महागाई आणि नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी नागरिकांनी सरकारचा निषेध दर्शविला. अकोला जिल्ह्यातील अपडेट. वीटभट्टीसाठी 5 वर्षाचा परवाना. कुंभार व्यवसायाला मिळाली नवसंजीवनी. रॉयल्टी सेवा माती होणार उपलब्ध. मातीच्या विटा, कोळले व मातीच्या वस्तू बनविणाऱ्यांना वर्षाला 700 ब्रासपर्यंत मोफत माती उपलब्ध होणार. अनेक परिसरामध्ये कपासी लागवडीला प्रारंभ. मान्सूनपूर्व तयारी पूर्ण. कृषी केंद्रावर बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची होत आहे गर्दी. आता शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे अशा काही शेतकऱ्यांनी कापसाची धूर पेरणी लागवड सुरू केली आहे. लोणच्यासाठी वाढली मागणी. आवक घटल्याने आंबा दर तेजीत. यंदा हवामानातील बदलामुळे उत्पादनावर मोठा परिणाम. लोणच्यासाठी लागणाऱ्या कैऱ्यांचा दर सध्या 60 ते 80 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. उदासीनता. केवळ 16% शेतकऱ्यांकडे आहे महाविस्तार ॲप. स्मार्ट ॲप पासून बळीराजा दूरच. प्रचार आणि प्रचारासाठी कृषी विभागाचा कानाडोळा. हवामान अंदाज, शेतीविषयक ज्ञान व बाजारभाव याविषयीची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी शासनाच्या महाविस्तार ॲप डाउनलोड करणे महत्त्वाचे. पशुधनावर एल निनोचे संकट. सरकारकडून चारा बियाणे मोफत वाटप. चारा नियोजन करण्याचे पशुसंवर्धन विभागाचे पशुपालकांना आवाहन. 939 क्विंटल मका बियाणे वाटप. परभणी जिल्ह्यातील अपडेट. जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना DAP खताची चिंता. कागदावर आहे बंपर आवंटन, पण प्रत्यक्ष साठा आणि वाढती मागणीमध्ये दिसतोय मोठी तफावत. धाराशिव जिल्ह्यातील अपडेट. HSRP नंबर प्लेट 30 जूनपूर्वी बसवा, अन्यथा 1000चा होईल दंड. 1 जुलैपासून होणार तपासणी. परिवहन विभागाकडून वाहनधारकांना केले आवाहन. मठ्यात भेसळीचा बाजार तापला. फळामध्ये केमिकलचा खेळ सुरू. आरोग्य धोक्यात. बाजारातील फळे भाजीपाला संशयाच्या भोवऱ्यामध्ये. घातक रसायन आणि केमिकलमुळे आरोग्यावर होत आहे विपरीत परिणाम. 66,153 घरकुलावर सौर ऊर्जेची पेटणार मशाल. सरकारकडून ग्रामीण भागातील विशेष लक्ष. 1 किलोवॅटचे प्रत्येक युनिट. घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आपल्या घरावर सौर प्रकल्प बसवण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे. बाजार समितीमध्ये उद्यापासून हळदीचा लिलाव सुरू. हिंगोली बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये हळद खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू होणार आहे. पेट्रोल डिझेलच्या टंचाईमुळे व्यवहार ठप्प झाले होते. 5 महिन्यामध्ये खतांचे दर गगनाला. शेतकऱ्यांचे कमरडे मोडले. सरकारने हस्तक्षेप करून दरवाढीवर नियंत्रण आणावे, शेतकऱ्यांची मागणी. यावर्षी शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये मोठी वाढ होऊ शकते. कधी बियाणे तर कधी डिझेल दरवाढीने खरीप हंगाम संकटात. शेतकरी अस्वस्थ. अनेक परिसरामध्ये डिझेलसाठी पंपावर धावपळ. मान्सून जवळ आला असला तरी अनेक भागामध्ये अजूनही मशागतींची कामे पूर्ण झाली नाही. मनरेगा मजुरांच्या KYC प्रक्रियेचे काम 87.46% पूर्ण. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण स्वरोजगार हमी योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी व बोगस मजुरांना बाहेर काढण्यासाठी शासनाने कंबर कसली आहे. यंदा शेतकऱ्यांचा भरोसा सोयाबीनवरच. खरीप क्षेत्र वाढणार. सध्या सोयाबीनच्या दराने चांगलीच उसळी घेतली असून भाव 7,100 रुपयावर पोहोचले आहे. यावर्षी अनेक शेतकरी सोयाबीनकडे वळत आहे. खत खरेदीमध्ये विक्रेत्यांची नफेखोरी. मिश्र खत घ्या तरच युरिया मिळेलची सक्ती. शेतकऱ्यांची अडवणूक. प्रशासनाचे दुर्लक्ष. लिंकिंगवर बंदी असली तरी अनेक भागामध्ये खताचे लिंकिंग आताही सुरू आहे.
खते बियाणे महागले आणि कर्जवाटप रखडले. जिल्ह्यामध्ये फक्त 16% पीक कर्जवाटप. बळीराजा प्रायव्हेट सावकारांच्या दारात. शेतकऱ्याद्वारे आता बी बियाणे खते खरेदी करण्यासाठी पैशाची जुळाजुळ सुरू आहे. नवीन सेतू केंद्रांना आता लॉग इन आयडीची प्रतीक्षा. प्रक्रिया पूर्ण होऊनही अडचणी. जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. तसेच काही ग्रामीण भागातील सेतू केंद्रे तहसीलच्या ठिकाणी गेल्याने नागरिकांची होत आहे गैरसोय. खरीप पाऊस संकट. यंदा जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा 8% कमी पाऊस. हवामान खात्याचा दीर्घावधीचा अंदाज जाहीर. जूनमध्ये उष्णतेची लाटही ठरू शकते शेतकऱ्यांची डोकेदुखी. त्यामुळे शेतकऱ्यांनी आताचपासून नियोजन करणे महत्त्वाचे. कपाशी लागवडीची लगबग सुरू. इंधन टंचाईमुळे तालुक्यामध्ये यंदा मशागतीस उशीर. तापमानामुळे दुपारपर्यंत कामांना देण्यात येत आहे प्राधान्य. आता राज्यामध्ये लवकरच 11 जूनपर्यंत मान्सून होणार दाखल. बोगस पंचनाम्यांचा फटका. शेतकरी मदतीपासून वंचित. फेरपंचनामे करण्याच्या शेतकऱ्यांची मागणी. सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. भरपाई अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळाली नाही. वाशिम जिल्ह्यातील अपडेट. कृषी विभाग ॲक्शन मोडवर, तर दोषी केंद्राचे परवाने रद्द. आगामी खरीप हंगामाच्या तोंडावर बाजारपेठेतील बियाण्यासह खते आणि कीटकनाशकामधील बोगसगिरीला चाप बसवण्यासाठी कृषी विभाग ॲक्शन मोडवर. अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यामध्ये हंगामाच्या शेवटेसरती कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. उज्ज्वलाच्या स्वप्नांना पुन्हा धुरांचे ग्रहण. सिलेंडर दरवाढीवर टंचाईमुळे करावी लागते प्रतीक्षा. गॅस सिलेंडर मिळत नसल्याने गृहिणींना पुन्हा चुलींचा आधार घ्यावा लागत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. सोयाबीनला विक्रमी दर, पण शेतकरी फायद्यापासून वंचित. शेतकऱ्यांची बाजारातील गर्दी ओसरली. आपली आर्थिक गरज भागवण्यासाठी शेतकऱ्यांनी आधीच बाजारामध्ये सोयाबीनची विक्री केली आणि आता दरवाढ झाली आहे. कापसाची बॅग 901 तर सोयाबीनची बॅग 3500 रुपयाला, तर तुरीच्या बॅगचा दर आहे 300 रुपयाला. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा सोयाबीन बियाण्यांच्या बॅगचे दर 15% वाढले आहे. चियाची आवक वाढली, दर घसरले. गत आठवड्याच्या तुलनेमध्ये 400 रुपयांनी घसरण. चांगल्या उत्पादनानंतरही शेतकरी चिंतेत. नाविन्यपूर्ण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिया पिकाच्या दरामध्ये चढ उतार होत आहे. ऊस उत्पादकांचे 2800 कोटी रुपये थकले. कारखाना संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची देशमुख यांची मागणी. ऊस शेतातून नेल्यानंतर 14 दिवसाच्या आत ऊसाचे संपूर्ण बिल देण्याची आहे तरतूद. आयुष्यमान भारत योजना, आभा कार्ड काढणे सक्तीचे. 5 लाखापर्यंत वैद्यकीय लाभासाठी महत्त्वाचे. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत 5 लाख रुपयापर्यंत उपचार देण्यात येत आहे. आज पुन्हा उष्णतेचा कहर. रेड अलर्ट जारी. सध्या आता ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. तरी सुद्धा तापमानामध्ये थोडीफार घट झाली असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन. वातावरणामध्ये बदल. वादळी वाऱ्यासह पाऊस. राज्यात आता 11 जून पासून मान्सून दाखल होणार आहे. त्यामुळे आता अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होत असून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. 2 वर्षापासून अतिवृष्टी अनुदान रखडले. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शेतकरी त्रस्त. नवीन खरीप हंगाम सुरू होणार असून मात्र मागील वर्षाचे प्रलंबित नुकसान भरपाई अजून काही शेतकऱ्यांना मिळाली नाही. भाडेपट्ट्यावर शेत कसणाऱ्यांना आता पीक कर्ज व पीक विमा योजनेचा मिळणार लाभ. महाराष्ट्र शेतजमीन भाडेपट्टा नियमाची होणार कडक अंमलबजावणी. त्यामुळे भूमिहीन व शेतमजुरांना मिळणार रोजगार. मान्सूनचे केरळमधील आगमन लांबणीवर. अंदाजामध्ये एकवाक्यता नसल्याने मान्सूनच्या प्रगतीविषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये.
खाद्यतेलाचे दर 10 रुपयांनी वाढले, गृहिणींचे आर्थिक बजेट बिघडले, गोरगरीब मजुरासह मध्यमवर्गीयांच्या अडचणीमध्ये वाढ, वाहतूक खर्च व आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम. कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावामुळे शेतकरी चिंतित, कर्ज फेडायचे तरी कसे, निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांचा सवाल. कांदा बाजारातील घसरलेले दर यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी. नांदेड जिल्ह्यातील अपडेट. सोयाबीनसह मका पिकाकडे शेतकऱ्यांचा वाढता कल, सिन्नरचा खरीप आराखडा जाहीर, 60,000 हेक्टरहून अधिक क्षेत्रासाठी नियोजन तयार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. मजुरांच्या टंचाईमुळे खरीपपूर्व शेतीकामे रखडली. सध्या राज्यामध्ये शेतकऱ्यांचे पेरणीपूर्वीचे कामे सुरू आहे, पण मजूर मिळणे कठीण. तसेच मजुरींचेही दर देखील वाढले आहे. निधी अभावी हजारे घरकुले रखडली, कच्चे घर मोडले. पावसाळ्यापूर्वी लाभार्थ्यांची कसोटी. आता पावसाळा सुरू होणार आहे, त्यामुळे लाभार्थ्यांना घरकुलांचे कामे पूर्ण करावी लागणार. जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. आंबेगाव तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा. निरसुगड, जवळे, भराडी परिसरामध्ये नुकसान. पहिल्याच पावसामध्ये पुलावर गुडघाभर पाणी. काही काळ वाहतूक ठप्प. अनुदानित खतांची लिंकिंग करण्यास कंपन्यांना मनाई. उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रामध्ये निर्णय. कारवाईचे दिले निर्देश. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळू शकतो. लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवलेल्यांना न्याय द्या. महिला काँग्रेसचा जिल्हा कचेरीवर धडक मोर्चा. ई-केवायसीमुळे वंचित राहिलेल्या बहिणींना पुन्हा लाडकी बहीण योजनेसाठी पात्र करण्याची मागणी. कांद्याला 1580 रुपयांचा हमी दर. केंद्र सरकारचा निर्णय. अडचणीतील शेतकऱ्यांना दिलासा. मात्र कांद्याचा हमीभाव थोडा वाढ अजून करण्याची शक्यता. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.